तीन अपत्य असतील तरी सुद्धा सरपंच पद हे वैध राहणार आहे आणि हा आतापर्यंतचा महत्त्वपूर्ण असा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे। सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला असून 3 अपत्य असणाऱ्या उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील डोणगाव येथील सरपंच संजय भोसले यांना 3 अपत्य असल्याच्या कारणावरून पुणे विभागीय अप्पर आयुक्तांनी रद्द केलेले सरपंचपद वैध असल्याचा निकाल कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती चपळगावकर यांनी दिला। भारत सरकारच्या लघु कुटुंब कायदा 2005 नुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला 3 अपत्य असल्यास कोणताच शासकीय लाभ किंवा निवडणुकीला उभे राहता येत नाही असा कायदा आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजपचे संजय भोसले हे डोणगावचे सरपंच म्हणून कार्यरत असताना विरोधकांनी त्यांच्याविरुद्ध 3 अपत्य असल्याची तक्रार केली होती। सोलापूर जिल्हाधिकारी तसेच पुणे विभागीय आयुक्तांकडे त्यांनी दाद मागितली होती। त्यावर निकाल देताना अप्पर आयुक्तांनी संजय भोसले यांचे सरपंच पद रद्द ठरवले। त्यावरून संजय भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावर सुनावणी झाली। यावेळी संजय भोसले यांच्या वकिलांनी संजय भोसले यांनी उमेदवारी दाखल करताना त्यांना 2च अपत्य हयातीत असल्याचा युक्तिवाद करून पुरावे न्यायालयासमोर सादर केले। ते ग्राह्य धरून न्यायालयाने संजय भोसले यांचे सरपंच पद वैध ठरवून ऐतिहासिक निर्णय दिला। या खटल्यात संजय भोसले यांच्या वतीने ॲडव्होकेट विनीत नाईक, ॲडव्होकेट IM खैरदी, ॲडव्होकेट नितीन हबीब तर विरोधकांच्या वतीने ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी यांनी काम पाहिले।